आज आपण श्री वामनराज प्रकाशनाचे श्री स्वामी तनया हे चरित्रपर पुस्तक बघणार आहोत. ही एक विलक्षण आणि अद्भुत अशी कथा आहे. राजाधिराज सद्गुरू श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या मानसकन्या परमपूज्य सद्गुरू पार्वती देवी देशपांडे यांची कथा आहे. कठोर साधना व नियतीच्या निष्ठुर परीक्षांमधून तावून सुलाखून पार्वती देवी श्री स्वामी स्वरूपच झाल्या. त्यांच्या अद्भुत आणि अलौकिक जीवनाचे हे भावदर्शन. कथेची सुरुवात श्री समर्थ अक्कलकोट स्वामी महाराजांच्या दरबारातून होते. त्यात त्यांनी पार्वती देवींना ही आमची पोर आहे असे संबोधले आहे. कथेत पुढे पार्वती देवींचे पूर्ण जीवनाचे वर्णन आले आहे. त्यात सद्गुरू म्हणून त्यांचा अधिकार कसा मोठा होता, त्यांच्या स्वभावाचे धैर्यशीलपणाचे वर्णन सुद्धा आले आहे. परमपूज्य मामांच्या त्या मातुश्री, त्यामुळे त्यांच्या बालपणाच्या काही कथा पण आहेत. लग्न होऊन त्या देशपांडे यांच्या घरी आल्यावर त्या सासूबाईंच्या कशा लाडक्या होत्या हे सांगितले आहे. पार्वतीबाई मुळातच विरक्त होत्या. त्यामुळे सासूबाईंनी त्यांना तुम्हाला काय हवे सांगा असे विचारल्यावर त्यांनी देव्हाऱ्यातील मारुती मागितला. त्या मुळातच बुद्धिमान होत्या. त्यामुळे वैद्यकी व ज्योतिषी अशा गोष्टी त्यांनी सासूबाईंकडून लगेच आत्मसात केल्या. परमपूज्य टेंबे स्वामींच्या आशीर्वादाने परमपूज्य श्री मामांचा जन्म कसा झाला व त्यांचे ते अवतार कसे होते ह्याचे वर्णन आले आहे. परमपूज्य श्री मामांच्या वडिलांच्या निधनानंतर चुलत्याने इस्टेट बळकावल्यामुळे पार्वती देवींना लहान मुलांना घेऊन घर सोडावे लागले. तरी सुद्धा धीरोदत्त श्रद्धावान श्रेष्ठ स्त्रीने पुढे कसे मार्गक्रमण केले ते आले आहे. शेवटी त्यांनी योग मार्गाने देह कसा ठेवला ते दिले आहे. अतिशय निर्धारी, धैर्यवान, सकल संपन्न, परमभक्त, प्रेमळ, सर्वांग परिपूर्ण असे व्यक्तिमत्व असलेल्या परमपूज्य सद्गुरू पार्वती देवींचे चरित्र म्हणजे सगळ्यांना दैनंदिन जीवनात भरपूर शिकण्यासारखे आहे. धन्यवाद.